सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना व माझ्या पालकांना माझा नमस्कार. मी सौ रेश्मा शिवाजी पारधी, अंगणवाडी सेविका, ठाकरवाडी 6 नंबरवाडी येथे मी अंगणवाडी सेविका म्हणून 18 वर्ष कार्यरत आहे. तर काही दिवसांपूर्वी मी मुलांच्या आहारावरती व्हिडिओ तयार केला होता आणि तो जास्तीत जास्त प्रसारित झाला. मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की आमच्या मुलांना जो आहार येतो तो फक्त चांगला यावा, बदलून यावा, ही मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेबांना विनंती केली होती की जो आमच्या मुलांना आहार येतो तो फक्त बदलून यावा, चांगला यावा, हीच माझी कळकळ होती. आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले? त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना शासनाला कोणते अपशब्द वापरले. जी माझ्या मुलांबद्दल जी काळजी वाटली ती मी काळजी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली. आज जर अंगणवाडीतल्या मुलांना काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकेला धरतात. ICDSच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही. जेणेकरून मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा. ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा. आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय. आज 5:45 वाजलेत. पूर्ण रात्र मी आज जागून काढली. मी ह्या विचाराने मला झोप आली नाही की आज माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि यात माझं काय चुकलं की ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला कामावरून सरळ कमी करण्याचं नोटीस काढले. आज त्यांनी मला जे नोटीस दिले त्या नोटीसमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की तुम्ही शाळेचा गणवेश, इमारतीचा आणि पदनामाचा गैरवापर केला. आज आमच्या मुलांबद्दल वाटणारी कळकळ, आत्मीयता आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय, लेखी देतोय की वाटाणा शिजत नाही, लापशी भरडा शिजत नाही. मग तुम्ही का लक्ष घालत नाही जेणेकरून अंगणवाडी सेविकेने आज हा प्रश्न मांडावा? जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागायला जातो तेव्हा आम्हाला काय उत्तर दिलं जातं? तुम्ही मानधनी सेवेवरती, तुम्हाला ते लागू नाही. आज मी जो व्हिडिओ तयार केला, आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मुलांची आहाराची कळकळ व्यक्त केली. आज ICDSच्या अधिकाऱ्यांना एवढं लागलं की आज तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आणि तुम्ही शासनाच्या विरोधात जाऊ शकत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाच्या विरोधात गेलेले नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. मी परत तेच वारंवार सांगते की ज्या मुलांना आम्ही रोज जे खाऊ घालतोय त्यातून मुलांना काही होऊ नये म्हणून मी ती कळकळ व्यक्त केली. आज तुम्ही मला कामावरून कमी काढण्याची नोटीस काढताय. तुम्ही जे मला नोटीस दिले त्या नोटीसमध्ये तुम्ही असा उल्लेख केलाय की तुम्ही त्या पदनामाचा, त्या गणवेशाचा आणि त्या इमारतीचा गैरवापर केला. आता मला तुम्हाला एकच सांगायचंय, मला जे नोटीस दिले त्या नोटीसचं उत्तर मला 2 दिवसात मिळालं नाही तर त्याच गणवेशाचा, त्याच पदनामाचा आणि त्याच इमारतीचा वापर करून मी माझं जीवन प्रवास संपवल आणि माझ्यानंतर माझ्या राहिलेल्या 2 मुलांची जबाबदारी ICDSच्या कार्यालयाने उचलावी. आज मी चुकीचं नसताना आज तुम्ही मला कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. आज तुम्हाला प्रामाणिक अंगणवाडी सेविका नाही तर खोटं काम करणारी सेविका पाहिजे. आज मी माझ्या अंगणवाडीतल्या मुलांना जीव ओतून काम करते, जीव ओतून. मला रडू येतं. आज त्या मुलांना माझ्या पोटच्या लेकरांसारखं मी जपती, पोटच्या लेकरांसारखं.
आणि आज ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कमीच नोटीस काढतायत. जर मला माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या 2 मुलांची जबाबदारी ICDSच्या अधिकाऱ्यांनी उचलावी. आज मी जिथे 18 वर्ष झाले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे, तिथल्या पालकांनी मला आज सांगावं की आज मी तुमच्या मुलांना शिकवण्यात, मुलांची काळजी घेण्यात कुठं कमी पडले. मी चुकीचे असेल ना तर मी ते मान्य करेल, पण जे चुकीचं नाही ना ते मी कधीच मान्य करणार नाही. आज सर्वस्वी माझ्या 2 मुलांची जबाबदारी माझ्या एकटीवरती, आणि आज तुम्ही मला कामावरनं कमी करण्याची नोटीस देताय. माझी काय चूक आहे? माझी जी चूक आहे ना ती मला दाखवून द्यावी. मी आज माझ्या मुलांच्या आहाराबद्दलची काळजी व्यक्त करते, तर तुम्ही त्याचा सोशल मीडियाचा गैरवापर केला असं म्हणताय. तर मी सोशल मीडियाचा काय गैरवापर केला? मी त्यातून काय अपशब्द बोलले? का मी कुणावर टीका केलीये? मला याचं उत्तर हवंय. 2 दिवसात मला याचं उत्तर हवंय, नाहीतर माझा जीवन प्रवास संपवायला मला वेळ लागणार नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार ICDSचे अधिकारी राहतील, आणि माझ्या 2 मुलांची जबाबदारी ICDSने अधिकाऱ्यांनी उचलावी. ही माझी कळकळीची विनंती सर्व पालक वर्गाला, सर्व अंगणवाडी ताईंना मला न्याय मिळावा.